छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामध्ये वैजापूर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षी खतांचा काळा बाजार झाला होता। मात्र या वर्षी खतांचा काळा बाजार होऊ नये यासाठी महत्त्वाची पावलं उचलण्याची आवश्यकता आहे। भरारी पथकाचा वॉच या वैजापूर शहरातील कृषी दुकानदारांवरती राहणार आहेत, खत विक्रेत्यांवरती राहणार आहेत। 48,000 मेट्रिक टन या ठिकाणी आवंटन मंजूर आहेत। तर एकंदरीत काय स्थिती आहे जाणून घेऊया खतांबद्दलची। शेतकऱ्यांची खरीप हंगामात खते आणि बी बियाणं खरेदी करताना दुकानदाराकडून चढ्या भावाने विक्री होऊ नये यासाठी तालुका कृषी विभागानं विशेष नियोजन केलं आहे। तालुक्यासाठी 48,234 मेट्रिक टन रासायनिक खतांचं आवंटन मंजूर झालंय। त्यामुळे खरीप हंगामात खतांची साठेबाजी करून काळा बाजार करणाऱ्या दुकानावर आता भरारी पथकाचा वॉच राहणार आहे। दरपत्रक नसणाऱ्या दुकानांवर सुद्धा कडक कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे कृषी विक्रेत्यांमध्ये भरारी पथकाची चांगली धडकी भरली असून गायब झालेले दरपत्रक पुन्हा दुकानात झळकू लागले आहेत। शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी लागणारी रासायनिक खते शासनाच्या दाराने खरेदी करावीत। शासनाने ठरवलेल्या रकमेतच खरेदी करावी, खात्री करून संबंधित दुकानातून पक्की बिलं घ्यावीत, असं आवाहन कृषी विभागाने केलंय। तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खतांच्या दराबाबत संभ्रम निर्माण होतोय। मृग नक्षत्र लागल्यानं खत खरेदीसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांसमोर गर्दी करतोय। ही खते खरेदी करताना शेतकऱ्यांनी दराबाबत सावधानता बाळगणे आवश्यक आहे। खत खरेदीबाबत शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार ती खरेदी करण्याचं आवाहन पंचायत समितीचे कृषी अधिकारी जगदीप वाघमारे यांनी केलं आहे। यात विशेष म्हणजे खत विक्रेत्यांनी नियमानुसार पॉस मशीनवरच खत विक्री करावी व कुठलीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। खत खरेदी करताना शेतकऱ्यांनी तपशीलवार खरेदीची पक्की पावती घ्यावी। बियाणं खरेदी खत केल्यानंतर पुढे बियाणं बॅग खरेदी पावती, जोपर्यंत खत आपण टाकत नाही तोपर्यंत कापणी होत नाही तोपर्यंत आपण ही बिलं जपून ठेवावी। कीटकनाशक आणि औषध फवारणी करताना काळजी घ्यावी। शेतकऱ्यांची काही तक्रारी असल्यास त्यांनी तालुका कृषी विभाग अथवा पंचायत समिती कृषी विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। यामध्ये मंजूर खतांचं आवंटन पुढील प्रमाण आहेत। युरिया 18,004 मेट्रिक टन, DAP 4,000 मेट्रिक टन, MOP 582 मेट्रिक टन, संयुक्त खते 19,200 मेट्रिक टन, तर SSP 6,448 मेट्रिक टन इतकी उपलब्धता आहे। याबाबत जगदीप वाघमारे कृषी अधिकारी पंचायत समिती वैजापूर यांनी आवाहन केलंय की खत बियाण्यांच्या चढ्या दराने विक्री होऊ नये यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे। निविष्ठांबाबत काही गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल असं जगदीप वाघमारे यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, बिंदास मीडिया।